नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहे घट्ट मलाईदार दहीची रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी थिक दही कसं बनवायचं घरच्या घरी, तेही फक्त 2 तासात. तर त्यासाठी ही एक युनिक पद्धत आहे. आपण दही जमवतोच, सगळेच दही जमवतात, पण त्याला दही जमण्यासाठी मिनिमम 8 तास लागतात किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो. तर तो वेळ कमी करण्यासाठी आपण ही युनिक पद्धत शोधून काढलेली आहे. तर चला मग इथे मी 1 लिटर दूध वापरलेलं आहे आणि हे जे दूध आहे ते अगदी फुल फॅट क्रीमचं दूध आहे. म्हणजे कुठलंही म्हशीचं दूध वापरायचं, म्हणजे दही जे आहे अगदी थिक होतं. म्हणजे जसं घट्ट दही बाजारात मिळतं त्याचप्रमाणे हे घरी आपण बनवू शकतो. तर इथे आपण हे दूध ऑलरेडी बॉईल केलेलं दूध आहे. लक्षात ठेवा, दूध बॉईल करून घ्यायचं. जर फ्रेश दूध यूज करत असाल तर मग त्याला आपल्याला बॉईल करावं लागेल. तर इथे मी 1 चमचा दह्याचा वापर केला आहे. याला विरजणसुद्धा म्हणतात. तर हे दही अगदी प्लेन आहे, म्हणजे खूपच असं आंबट नाही आहे, तर अगदी सप्पक दही आहे. त्यामुळे मी 1 मोठा चमचा वापरलेला आहे. तर इथे मी गॅसवर आपलं दूध ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ऑलरेडी या दुधामध्ये सायसुद्धा आलेली आहे आणि हे जे दूध आहे मी ऑलरेडी बॉईल केलेलं होतं. त्यामुळे मी याला खूप जास्त गरम करणार नाही आहे. तर हलकंसं आपल्याला ह्याला कोमट करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी कोमटही नको, थोडंसं गरम, म्हणजे आपण असं बोटाने त्याला टच करू शकू इतपत हे गरम हवं आहे. तर एवढं आपल्याला हे दूध गरम झालं आहे. तर आता आपण हे दूध काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक पोळीचा जो डब्बा असतो याला हॉटपॉट म्हणतात, बरेच जण कॅसरोलसुद्धा म्हणतात. इन्सुलेटेड पोळीचा डब्बा म्हणजे आपण पोळ्या गरम राहण्यासाठी जो डबा यूज करतो त्याच डब्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर दही तुम्ही कुठल्याही पद्धतीने जमवू शकता, पण या पद्धतीने जर दही जमवला तर अगदी 2 तासात दही होतं. कुठलंही सीझन असू द्या, हे थंडी, हिवाळा, पावसाळा, कधीही तुम्ही या प्रकारे दही जमवला तर फटाफट दही जमतं. तर इथे आपण आपलं जे 1 लिटर दूध आहे ते काढून घेऊया. अगदी कोमट दूध आहे आणि हे दूध आपण आपल्या ह्या पोळीच्या डब्यात काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला या दुधामध्ये विरजण टाकायचं आहे. तर इथे मी 1 मोठा चमचा विरजण वापरलं आहे. सध्या थंडीचेही दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात थोडंसं विरजण जास्त लागतं. दही खूप सप्पक आहे, त्यासाठी 1 मोठा चमचा वापरला आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने विरजण कमी जास्त करू शकता. तर आता आपण या दह्यामध्ये चारही साईडला थोडं थोडं विरजण टाकूया. कारण तुम्ही बघू शकता मी दूध वरून टाकल्यामुळं त्या दुधावर एक प्रकारे फेस आलेला आहे आणि तो फेस कायम तसाच राहतो. दही जमल्यानंतरसुद्धा तो फेस तुम्हाला दिसणार आहे. अगदी घट्ट दही होतं आणि हे फेसासकट जर दही तुम्ही जमवलात तर खूपच घट्ट हे दही जमतं. तर इथे आपण जे 1 चमचा दही म्हणजे विरजण घेतलेलं आहे ते असं फेटून घ्यायचं आणि छानपैकी आपण हे विरजण चारही बाजूला टाकून घेऊया. मी इथे टाकून मिक्स वगैरे करणार नाही आहे. जस्ट एक चारही साईडला मी हे दही टाकत आहे. असंही दही विरजतं. जर तुम्हाला असं करायचं असेल, दही टाकायचं आणि अगदी जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्या ब्लेंडरने हे ब्लेंड करायचं, म्हणजे खूप मस्तपैकी फेस येतो त्यावर आणि दूध एकदम असं गाढं होतं. त्यामुळं दही पण छान जमतं. तर तीही दुसरी पद्धत आहे. पण मी हे सिंपल पद्धतीने चारही साईडला दही टाकलेलं आहे. आता आपण याचं झाकण लावून याला गरम जागी ठेवून देऊया. ऑलरेडी हा डबा गरम असतो, त्यामुळं दही, याचं मागचं एक कारण आहे की दही यात लवकर का जमतं, कारण ज्या टेम्परेचरला आपण दही सेट करतो तेच टेम्परेचर पूर्ण दही जमेपर्यंत राहतं. जर नॉर्मल पातेल्यात आपण दही लावलं की मग ते हळूहळू टेम्परेचर दुधाचं कमी होत जातं आणि दही जमायला वेळ लागतो. तर त्यासाठी अशा प्रकारे हा कॅसरोल वापरायचा नेहमी, म्हणजे दही अगदी फटाफट बनतं. साधारणतः हे दही 2 ते सव्वा 2 तासात कसल्याही हालतीत जमतं. जर खूप जास्त थंडी असेल कडाक्याची तर मग थोडासा अर्धा तास इकडे तिकडे होऊ शकतं. पण दही खूप छानपैकी एकदम थिक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी हे 2 तासांनी नंतर दही चेक केलेलं आहे. अगदी फटाफट दही जमलेलं आहे आणि तुम्ही यावर बघू शकता, या दह्यावर सुद्धा तो जो फेस आहे, जो आपली मलाई आहे ती पूर्णपणे तुम्हाला दिसत आहे. तर आता मी एका चमच्याच्या साहाय्याने हे दही तुम्हाला फोडून दाखवते. बघा किती सुंदर आणि किती थिक दही जमलेलं आहे. शक्यतो हे दही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जर काढलात तर अजून जास्त थिक होतं, पण मी हे फ्रेश दही तुम्हाला फ्रीजमध्ये न ठेवता दाखवलेलं आहे. बघा मस्तपैकी आपलं इथे दही जमलेलं आहे. तर जर तुम्ही हे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं ते अजून जास्त घट्ट होतं. तर नक्की ट्राय करा. ही जर तुम्हाला पद्धत आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि ट्राय करून कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका. कुठलाही इन्सुलेटेड हॉटपॉट डबा वापरायचा, म्हणजे दही छान जमतं. तर रेसिपी आवडली असेल तर शेअर करा जरूर आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही.